निर्णय संविधानाच्या विरुद्ध आहे, कसा तो शासन निर्णय अल्ट्रा व्हायरस आहे आणि कसा तो शासन निर्णय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मागासांसाठी जी स्पेस निर्माण केली, अनइक्वलला इक्वल म्हणजे बरोबरीचं आणण्यासाठी त्यांच्यावर कसा घणाघाती आहे, ह्या संबंध बाबी घेऊन आज माननीय महसूल मंत्री तसेच ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो। बावनकुळे साहेबांसोबत सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की एक भीती जी आहे ती आम्ही दाखवलेली आहे, एक डर खड़ा किया है मेरे आमतौर पे वाडी तांड्यामध्ये राहणाऱ्या भावांवर, मासेमारी करणाऱ्या कोळी भावांवर की आता तुमचं काही खरं नाही, प्रमाणपत्र तर आम्ही आता आमच्या दादागिरीने मिळवू। ती भीती, ते डर कुठेतरी नायनाट करण्यासाठी, त्या डरवर फवारणी करण्यासाठी ग्रामीण भागामधलं सांगायचं तर ह्यासाठी आम्ही आलो होतो आणि ते डर जे होतं ते आम्ही साहेबांना सांगितलं। आम्ही म्हणालो की जिल्हा अधिकारी असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, महसूलचे अधिकारी असतील, हे अधिकारी दबावाला बळी पडतात, हे अधिकारी एका विशिष्ट समूहाच्या मसल पॉवरला म्हणजे घाबरत आहेत, त्याचबरोबर मनी पॉवर, पॉलिटिकल पॉवरच्या आधारे या सामान्यातल्या सामान्य गावातल्या म्हणजे एकूण जो कष्टकरी समुदाय, घाम गाळणारा समुदाय, या समुदायावर कुठल्याच प्रकारचं त्यांच्या आरक्षणावर गंडांतर येऊ नये आणि म्हणून तुम्ही प्रथम दार्शनिकपणे ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आम्ही विनंती केली। तुम्हाला सांगतो माननीय सरकार हे ओबीसींचं सुद्धा आहे। सरकारने स्पष्टपणे बावनकुळे साहेबांनी फोन लावला सर्वात वरिष्ठ अधिकारी यांना आणि त्यांना सांगितलं की ज्या प्रकारे फॅमिली ट्री असतो, फॅमिली ट्री म्हणजे पंजोबा, खापर पंजोबा, आजोबा हे सगळ्या वंशावळीतला जोपर्यंत कुणबी दिसत नाही तोपर्यंत जस्ट एका अफिडेव्हिटवर कोणी म्हणतंय म्हणून कारवाई होऊ शकत नाही किंवा एखादी मागणी पूर्ण होऊ शकत नाही प्रमाणपत्राची, तर त्या गोष्टी पूर्णपणे त्या चौकटीत आल्या पाहिजे, मागास संबंधातल्या चौकटीत आल्या पाहिजे। आम्ही माननीय मंत्री महोदयांना अवगत केलं की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये कुणबी आणि मराठा डिस्टिंक्टली वेगळे वर्ग आहेत म्हणून आम्ही त्यांना सांगितलं। त्याचबरोबर आम्ही माननीय मंत्री महोदयांना अवगत केलं की रूल 2012 अंमलात आलेला आहे सर्टिफिकेट देण्यासंदर्भातला आणि त्या रूलचं सुद्धा कोणत्याच प्रकारे हनन झालं नाही पाहिजे, त्या रूलचं जे आहे त्या रूलला प्रोटेक्ट झालं पाहिजे। त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे माझ्या कोळी भावांचं प्रोटेक्ट होणं आहे, त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे माझ्या जे गोसावी भाऊ आहेत माझ्या गोसावी भावांचं प्रोटेक्ट होणं आहे, त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे जे नाहीत त्यांना प्रमाणपत्र द्या म्हणणं हे रूलचं प्रोटेक्शन नाही आहे, हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे। माननीय मंत्री महोदयांनी 3 दिवसामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपल्या माध्यमातून शेवटच्या माझ्या तांड्यावरल्या याडीला सांगत आहे, माझ्या शेवटच्या याडीला सांगत आहे, माझ्या धनगर भावाला सांगत आहे जो की नाही अत्यंत रानावर आणि तुम्हाला सांगतो माळावर आहे की आज महसूल मंत्री महोदयांनी आणि उपसमितीचे अध्यक्ष जे बावनकुळे साहेब आहेत, जे त्यांच्याकडे मला वाटतं पहिलंच निवेदन आलं असेल, ही पहिलीच बैठक झाली असेल, त्यांना मला सांगायचंय की 3 आठवड्यामध्ये महसूल मंत्री महोदयांनी स्वयंस्पष्ट अहवाल मागितलेला आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांना, महसूलच्या अधिकाऱ्यांना तुम्ही या बाबीचं गांभीर्य लक्षात ठेवा। भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14, 16, 15चं गांभीर्य लक्षात ठेवा आणि कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा आहे, मी तमुक मोठा आहे, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मी तमुक होतो, अमुक होतो, तर बळी पडून जरंग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो। आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येतोय शेतीवर, पिकावर, त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज माननीय महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे। मला असं वाटतंय की एक मोठी उपलब्धी आहे। आम्ही आजची नोटीस दिलेली आहे मंत्री महोदयांना, मंत्री महोदयांनी मार्क केलेलं आहे। आम्ही मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की याच्यामध्ये तातडीने कारवाई नाही झाली
तर ह्या पुढचे पावलं सुद्धा आमचे न्यायालयीन पावलं असतील हे सुद्धा आज आम्ही या नोटीसमधून अवगत केलं.